ओके डिअर स्टुडंट, तर आता आपण 14 नंबरचा जो आपला लेसन आहे बायोमॉलिक्युल्स तो बघणार आहे. तर एक्झामसाठी जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत तेवढेच आपण डिस्कस करणार आहेत, कारण या लेसनला जास्त काय वेटेज नाहीये. 4 मार्कचा वेटेज आहे. ओके. ते आता त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, बायोमॉलिक्युल्स आहे. देन व्हॉट इज मीन बाय बायोमॉलिक्युल्स? बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय? आपल्या लाईफसाठी जे मॉलिक्युल इसेन्शियल असतात ते मॉलिक्युल काय असतात? बायोमॉलिक्युल्स. किंवा ज्या मॉलिक्युल्समुळे अर्थवरती लाईफ प्रोड्यूस झाली ते सगळे मॉलिक्युल्स काय असतात? बायोमॉलिक्युल्स असतात. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, डीएनए, आरएनए हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत? बायोमॉलिक्युलचे. The molecules which is essential for living organism or which produce life called biomolecules. ओके. तर त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट बायोमॉलिक्युल्स दिलेला आहे कार्बोहायड्रेट्स. ओके. तर हा क्वेश्चन 4 मार्क साठी येऊ शकतो. डायरेक्ट 4 मार्क वेटेज आहे, 4 मार्कला पण विचारतात क्वेश्चन हा. व्हॉट इज कार्बोहायड्रेट्स किंवा डिफाईन कार्बोहायड्रेट्स अँड राईट द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ओके. तर या लेसन मधला हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डिफाईन कार्बोहायड्रेट्स अँड राईट द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता इथे बघा, कॉमन कार्बोहायड्रेट्स काय असतात किंवा कार्बोहायड्रेट जे मॉलिक्युल्स आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतात ते मॉलिक्युल्स काय असतात? कार्बोहायड्रेट्स असतात. मग कॉमन काय आहेत? ग्लुकोज आणि फ्रक्टोज. ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे काय असतात? कार्बोहायड्रेटचे मॉलिक्युल्स आहेत. ओके. आता सपोज बघा, फंक्शनल ग्रुप काय आहे ते ग्लुकोज मध्ये? अल्डिहाइड. फंक्शनल ग्रुप इज व्हॉट? अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे. की इथे फ्रुक्टोज मध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे? कीटोन्स. म्हणजे एक आपल्याला लक्षात ठेवायचं की कार्बोहायड्रेट्स मध्ये कोणते फंक्शनल ग्रुप असतात? अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे फंक्शनल ग्रुप असतात. आता हे कंपाऊंड पॉलिहायड्रॉक्सी कंपाऊंड असतात. पॉलिहायड्रॉक्सी म्हणजे चेक करा, ओएच किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5 ओएच आहेत. मग ज्या कंपाऊंड मध्ये एक पेक्षा जास्त ओएच ग्रुप प्रेझेंट असतात ते कंपाऊंड कसे असतात? पॉलिहायड्रॉक्सी. पॉलिहायड्रॉक्सी कंपाऊंड्स असतात. ओके. देन आता इथे ग्लुकोज जर चेक केला तर इथे कायरल कार्बन आहेत. हे जे कार्बन आहेत हे कसे आहेत? कायरल कार्बन्स आहेत. किती? 4 कायरल कार्बन आहेत. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कायरल कार्बन असतात ते कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. सो आपण मग कार्बोहायड्रेटची डेफिनेशन कशी करू शकतो? कार्बोहायड्रेट्स आर पॉलिहायड्रॉक्सी. पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स आणि कीटोन्स असतात विच आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि ते कंपाऊंड कसे असतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. डेफिनेशन समजली काय आहे? कार्बोहायड्रेट्स आर polyhydroxy, polyhydroxy aldehydes and ketones, okay, which are optically active. ते कसे असतात? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. सिंपल डेफिनेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स: मोनोसॅकॅराइड्स, ऑलिगोसॅकॅराइड्स अँड पॉलिसॅकॅराइड्स. ओके. देन मोनोसॅकॅराइड म्हणजे काय? द कार्बोहायड्रेट विच डू नॉट अंडरगोज हायड्रॉलिसिस. ज्या कार्बोहायड्रेटचा हायड्रॉलिसिस होत नाही ते काय असतात? आपले मोनोसॅकॅराइड्स असतात. एक्झाम्पल ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता ग्लुकोजचा मॉलिक्युल्स घेतला आपण. ग्लुकोजच्या मॉलिक्युल्स मध्ये वॉटरची ऍडिशन होत नाही, म्हणजे ग्लुकोज डू नॉट अंडरगोज हायड्रॉलिसिस. सो ग्लुकोज इज व्हॉट? मोनोसॅकॅराइड. द कार्बोहायड्रेट विच डू नॉट अंडरगोज हायड्रॉलिसिस कॉल्ड व्हॉट? मोनोसॅकॅराइड. एक्झाम्पल इज ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ओके. सेकंड क्लासिफिकेशन आहे त्याचा ऑलिगोसॅकॅराइड्स. The carbohydrates which on hydrolysis gives 2 to 10 monosaccharides. ज्या कार्बोहायड्रेटचा हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 ते 10 मोनोसॅकॅराइड आपल्याला भेटू शकतात. ते काय असतात? ऑलिगोसॅकॅराइड्स. ऑलिगोसॅकॅराइड्सचे परत 3 टाइप्स केलेत आपण इथे: डायसॅकॅराइड्स, ट्रायसॅकॅराइड्स आणि टेट्रासॅकॅराइड्स. डायसॅकॅराइडचं हायड्रोलिसिस केलं तर 2 मोनोसॅकॅराइड भेटणार. ट्रायसॅकॅराइडचं हायड्रोलिसिस केलं तर 3 मोनोसॅकॅराइड्स भेटतात. आणि टेट्रासॅकॅराइडचं हायड्रोलिसिस केलं तर 4 मोनोसॅकॅराइड्स भेटतात. आता याच्यामध्ये एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत, तर एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक एक एक्झाम्पल केलं तरी चालतंय. सुक्रोज. सुक्रोजचं हायड्रोलिसिस केलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे 2 मोनोसॅकॅराइड्स आपल्याला भेटतात. सो सुक्रोज इज व्हॉट? डायसॅकॅराइड्स. नंतर माल्टोज. माल्टोज मध्ये पण केन शुगर मध्ये सुक्रोज प्रेझेंट असतो. माल्टोजचं हायड्रोलिसिस केलं तर ग्लुकोज आणि काय भेटतो? ग्लुकोजच भेटतो, म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड्स भेटले. लॅक्टोज हा कशामध्ये प्रेझेंट असतो? मिल्क मध्ये प्रेझेंट असतो. मिल्क शुगर मीन्स लॅक्टोज.
लॅक्टोजचं हायड्रोलिसिस केलं तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज भेटेल. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ डायसॅकराइड. ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल काय आहे? रॅफिनोज. ओके, रॅफिनोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स आउट ग्लुकोज, फ्रक्टोज अँड गॅलॅक्टोज भेटणार. टेट्रासॅकराइडचं एक्झाम्पल आहे स्टॅच्यूओज. स्टॅच्यूओजचं हायड्रोलिसिस केलं तर ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज आणि गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोजचे 2 मॉलिक्युल्स, ग्लुकोजचा 1 आणि फ्रुक्टोजचा 1, 4 भेटले टोटल. सो इट इज व्हॉट टेट्रासॅकराइड्स. ओके, तर हे क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. क्लासिफिकेशन व्यवस्थित करून ठेवा. परत लगेच इथे बघू आपण. व्हॉट इज मीन बाय डी शुगर अँड एल शुगर? डी शुगर अँड एल शुगर्स मीन्स काय असतात? ओके, आता लास्टचा कायरल कार्बन चेक करायचा. हा जो कायरल कार्बन आहे हा लास्ट कायरल कार्बन आहे. ओके, कार्बोहायड्रेटच्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे क्रॉस असतात तेवढे कायरल कार्बन असतात. म्हणजे ग्लुकोजमध्ये किती? 1, 2, 3 आणि 4. त्याच्यामध्ये फ्रुक्टोजमध्ये किती क्रॉस आहेत? 1, 2 आणि 3. 3 कायरल आहेत. त्याच्यामध्ये 4 कायरल कार्बन ऍटम आहेत. ओके, मग लास्ट कायरलचा OH बघायचा. OH जर राईट हँड साईडला असेल तर शुगर काय असते आपली? डी शुगर असते. ओके, आणि लास्ट कायरल कार्बनचा OH जर इथे असेल, लेफ्ट साईडला OH असेल तर शुगर काय असणार? एल शुगर. ओके, मग आता हे चेक करा. इथे हा लास्ट कायरल कार्बन आहे. OH कुठे? राईट हँड साईडला. तर ही शुगर काय असणार? डी शुगर असणार. जर OH इकडे लेफ्टला घेतला तर शुगर काय भेटणार? एल शुगर भेटणार. ओके, नंतर आणखीन बघा, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन द ऑप्टिकल आयसोमेरिझम इन ग्लुकोज. तर ग्लुकोज मधले ऑप्टिकल आयसोमर एक्सप्लेन करा, किंवा आहेत किंवा नाहीत. मग इथे चेक करणार. ग्लुकोज मध्ये 4 कायरल कार्बन प्रेझेंट असतात. ज्या कायरल कार्बन इज कॉल्ड आउट असिमेट्रिक कार्बन. ज्या कार्बनला 4 डिफरंट ग्रुप्स किंवा ग्रुप ऑफ आयटम्स असतात तो असिमेट्रिक कार्बन. ग्लुकोज मध्ये असे 4 कायरल कार्बन आयटम आहेत. सो ग्लुकोज इज हॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स. ओके, नंतर मग आणखीन त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. टोटल नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू फॉर्म्युला असतो 2n. एन म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन. तर ह्याच्यामध्ये 4 आहेत, म्हणजे एन ची व्हॅल्यू आपण किती घेणार? 4 घेणार. सो 2^4. तर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 4 टाइम्स जर केला तर बेदुने 4, 8 आणि 16. टोटल आपल्याला किती भेटणार? 16. सो ग्लुकोज मध्ये टोटल ऑप्टिकल आयसोमर किती असतात? 16 ऑप्टिकल आयसोमर्स असतात. ओके, देन नंतर आपण प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज हा पॉइंट बघणार आहे. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. तर याच्यामध्ये 2 मेथड्स दिलेत. फर्स्ट मेथड आहे फ्रॉम सुक्रोज. फ्रॉम हॉट सुक्रोज. ओके, सुक्रोज हा केई शुगर मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे आपला ऊस वगैरे असेल त्याच्यामध्ये सुक्रोज प्रेझेंट असतो. मग सुक्रोजचा फॉर्म्युला काय असतो? C12H22O11. सुक्रोजचा हायड्रोलिसिस करा, H2O ची ऍडिशन करायची इन प्रेझेन्स ऑफ हॉट ऍसिडिक मीडियम अँड हाय टेम्परेचर. तर इकडे आपल्याला भेटतो C6H12O6, 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज अँड 1 मॉलिक्युल ऑफ फ्रक्टोज. तर एक आपल्याला ग्लुकोज भेटणार आणि एक काय भेटणार? आपल्याला फ्रुक्टोज भेटणार. सो लक्षात ठेवा, सुक्रोज ऑन हायड्रोलिसिस, ओके, इन ऍसिडिक मीडियम टू फॉर्म 1 मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज अँड 1 मॉलिक्युल ऑफ फ्रुक्टोज. तर सुक्रोजचं हायड्रोलिसिस करा ऍसिडिक मीडियम मध्ये, तर ग्लुकोजचं प्रिपरेशन होणार. एक मेथड आपल्याला दिलेली आहे. ओके, अँड दिस सुक्रोज इज हॉट नॉन रिड्युसिंग शुगर्स. नॉन रिड्युसिंग शुगरचा एक्झाम्पल आहे, एमसीक्यू ला लक्षात ठेवा. नॉन रिड्युसिंग शुगर्स. ओके, सेकंड फ्रॉम स्टार्च. ओके, स्टार्च पासून आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर स्टार्च हा काय आहे? पॉलिसॅकराइडचा एक्झाम्पल्स आहे. पाठीमागे क्लासिफिकेशन मध्ये आपला पॉलिसॅकराइड्स एक्सप्लेन करायचं राहिला. तर पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय? ज्या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यानंतर खूप सारे मोनोसॅकराइड्स भेटतात. म्हणजे 10 पेक्षा जास्त मोनोसॅकराइड भेटत असतील तर ते काय असतात? आपले पॉलिसॅकराइड. स्टार्च आणि सेल्युलोज हे पॉलिसॅकराइडचे एक्झाम्पल्स आहेत. तर स्टार्च हे मॅक्झिमम कशामध्ये प्रेझेंट असतो? पोटॅटोज, जे बटाटे वगैरे असतात त्यांच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट असतो. ओके, आता बघा इथे फॉर्म्युला स्टार्चचा कसा असतो? C6H10O5 ब्रॅकेट कम्प्लीट N. असे खूप सारे मॉलिक्युल्स कंबाईन झालेले असतात. ओके, 1000, 2000 वगैरे किंवा 500, 400 कंबाईन होऊन एक स्टार्चचा मॉलिक्युल फॉर्म करतील. मग त्याच्यामध्ये NH2O ऍड करा. ओके, इन ऍसिडिक मीडियम ऍट हाय टेम्परेचर. टेम्परेचर हाय घ्यायचं आणि प्रेशर पण वापरायचा ऍट हाय टेम्परेचर अँड
हाय प्रेशर. तर आपल्याला इथे एन मॉलिक्युल्स ऑफ C6H12O6 तर काय भेटणार आपल्याला इथे ग्लुकोज भेटणार. म्हणजे स्टार्टचा हायड्रोलिसिस केला तर आपल्याला काय भेटतो ग्लुकोज भेटतो. ओके, जर स्टार्टचा फॉर्म्युला लक्षात नसेल राहत तर काय करायचा ग्लुकोज मधून H2O चा मॉलिक्युल कमी करायचा. H2O चा मॉलिक्युल इथून आपण कमी केला तर काय भेटणार C6H10O5 भेटणार. हा फॉर्म्युला कशाचा असणार स्टार्टचा असणार. आणि H2 ऍड केलं की परत आपल्याला काय भेटणार ग्लुकोज भेटणार. ओके, त्याच्यामुळे जे आपल्याला बघा आपण पोटॅटोज वगैरे जर जास्त बॉईल केले एकदम हाय टेम्परेचरला आणि त्याच्यापासून जर जो आपण ज्यूस प्रिपेअर केला तर तो टेस्टला एकदम स्वीट लागतो. ओके, तर त्याच्यामध्ये ग्लुकोज फॉर्मेशन होत असतो. त्याच्यामुळे ते पोटॅटोचा ज्यूस वगैरे काय लागणार स्वीट. कधी कधी वडापाव असतात शिळे झालेले ते पण थोडे गोड लागतात कारण त्याच्यामध्ये जो पोटॅटोज मधला स्टार्च असतो त्याचा हायड्रोलिसिस होऊन काय फॉर्म झालेला असतो ग्लुकोज फॉर्म झालेला असतो. ओके, देन नेक्स्ट काय करूयात आपण त्याच्यामध्ये प्रिपरेशन नंतर आपण स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज बघूयात. थोडे काही रिॲक्शन्स दिलेत ते थोडे एक्सप्लेन करूयात स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज मधले. ओके, नेक्स्ट वन इज व्हॉट स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके, काय थोडे इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत ते बघू. तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढूयात आपण. इथे 4 लाईन असतात. ओके, सी डबल बॉन्ड ओ एच असणार. एच ओ एच, थर्ड नंबरचा ओ एच लेफ्ट हँड साईडला घ्यायचा. इथे एच 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 ओ एच आणि लास्टला CH2OH. तर हा असणार आपला डी ग्लुकोज आहे. ओके, डी ग्लुकोज. डी ग्लुकोजची रिॲक्शन आपल्याला कशाबरोबर करायची आहे हॉट HI. ओके, हॉट HI बरोबर रिॲक्शन करायची. हॉट HI बरोबर रिॲक्शन केली तर इथे प्रोडक्ट तुम्हाला एन हेक्झेन भेटतो. एन हेक्झेन. एन हेक्झेन म्हणजे स्ट्रेट चेन मधला हेक्झेन भेटणार. स्ट्रेट चेन मध्ये हेक्झेन आहे तो भेटणार. ओके, इथे CH3 CH2 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 अँड CH3. ओके, तर ग्लुकोजची रिॲक्शन हॉट HI बरोबर केली तर प्रोडक्ट काय भेटलं आपल्याला एन हेक्झेन. मग यावरून तुम्ही कन्क्लुजन काय करणार की ग्लुकोज मध्ये जे 6 कार्बन असतात ते कसे प्रेझेंट असतात स्ट्रेट चेन मध्ये प्रेझेंट असतात विदाउट ब्रँचिंग. म्हणजे ग्लुकोजचा हायड्रोलिसिस केला 6 कार्बन आपल्याला भेटलेत कसे विदाउट ब्रँचिंग आहे. मग ह्याच्यावरून कन्क्लुजन काय निघला की ग्लुकोज मध्ये जे 6 कार्बन असतात ते स्ट्रेट चेन मध्ये असतात विदाउट ब्रँचिंग. सो ग्लुकोज हे 6 कार्बन इथे चेक करा हे कसे असणार आहेत स्ट्रेट चेन मध्ये असणार आहेत. ओके, हे कसं कन्फर्म केलं आपण रिॲक्शन विथ हॉट HI. ओके, देन सेकंड ग्लुकोजची रिॲक्शन आपल्याला HCN बरोबर करायची. HCN हायड्रोजन सायनाइड. ओके, HCN हायड्रोजन सायनाइड बरोबर करायची. तर इथे बघा कार्बोनिल कार्बन प्लस चार्ज आहे, ऑक्सिजन मायनस चार्ज आहे, इथे प्लस चार्ज आहे, CN ला मायनस आहे. ऍडिशन रिॲक्शन करा. प्रोडक्ट फॉर्म करताना काय करायला लागेल CH. ओके, नंतर इथे OH फॉर्म होणार, इथे CN फॉर्म होणार आणि खालचं स्ट्रक्चर ऍज इट इज तसंच ठेवायचं. फक्त काय केलं इथे H आहे तो कुठे जॉईन केला ऑक्सिजनला. CN आहे तो कार्बनला जॉईन केला. ऍडिशन करताना डबल बॉन्ड ब्रेक करायचा. हा आपल्याला प्रोडक्ट भेटला. ओके, म्हणजे ग्लुकोज मध्ये HCN ची ऍडिशन होते. ओके, अँड इथे कंपाऊंड काय फॉर्म होतो सायनोहायड्रिन. ग्लुकोज सायनोहायड्रिन. सायनोहायड्रिन हा कंपाऊंड भेटणार. परत सेकंड ग्लुकोजची रिॲक्शन कशाबरोबर होत असते NH2OH. NH2OH मीन्स हायड्रॉक्सिल अमाइन्स. हायड्रॉक्सिल अमाइन्स बरोबर होते. रिॲक्शन करताना काय करायचा हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन साईड प्रोडक्ट काढायचा. म्हणजे इथे कंपाऊंड काय भेटणार CH. ओके, इथे आहे तसंच आपल्याला खाली लिहायचे हे कंपाऊंड्स. मग आता हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन काढला तर साईडला काय निघणार H2O प्रोडक्ट निघणार. हा N ऍज इट इज इथे जॉईन करायचा. म्हणजे इथे डबल बॉन्ड N आणि OH भेटला तर हे कंपाऊंड काय भेटतात ऑक्झाईम्स. ऑक्झाईम्सचे कंपाऊंड भेटतात ग्लुकोज ऑक्झाईम्स. ओके, मग या 2 रिॲक्शन वरून आपण कन्फर्म काय केलं HCN आणि NH2OH च्या की ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. C डबल बॉन्ड O ग्रुप प्रेझेंट आहे. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतात ते कंपाऊंड कशाबरोबर रिॲक्ट होत असतात HCN बरोबर रिॲक्ट होतात आणि NH2OH बरोबर रिॲक्ट होतात. मग ग्लुकोज हे कंपाऊंड या दोन्ही कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होतो. सो ग्लुकोज कंटेन हॉट कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. ग्लुकोज मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे कार्बोनिल फंक्शनल ग्रुप. मग कार्बोनिल मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतो. ओके, अल्डिहाइड्स असू शकतो, कीटोन्स असू शकतो. ओके,
अमाइड्स, इस्टर्स, अनहायड्राइड्स हे फंक्शनल ग्रुप असू शकतात. ओके. मग ग्लुकोजची रिॲक्शन कशाबरोबर करायची? ब्रोमीन वॉटर बरोबर करायची. ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन वॉटर इज वीक ऑक्सिडायझिंग एजंट. ब्रोमीन वॉटर हा काय असतो? वीक ऑक्सिडायझिंग एजंट असतो. तो फक्त अल्डिहाइडचाच ऑक्सिडेशन करतो. म्हणजे इथे अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा ऑक्सिडेशन केला तरी ते ओ जाणार. ओके, मग कंपाऊंड काय भेटला? ग्लुकोनिक ऍसिड. ओके, मग इकडे ग्लुकोनिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढलं तर कसं असणार? इथे CH2OH हे खालचं सेम ठेवा. C डबल बॉन्ड O OH हा जो स्ट्रक्चर असतो तो कशाचा असतो आपला? ग्लुकोनिक ऍसिड. ओके. सो ग्लुकोज हे ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्ट होतो. म्हणजे गिव्हन कार्बोनिल कंपाऊंड हे काय असणार आहे आपलं? अल्डिहाइड्स. तर गिव्हन कार्बोनिल कंपाऊंड काय आहे? अल्डिहाइड्स आहे. हे पण कन्फर्म झालं. कार्बोनिल कंपाऊंड काय आहे? अल्डिहाइड्स आहे. ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्शन करायची. मग ब्रोमीन वॉटर हा ऑक्सिडायझिंग एजंट का असतो? तर ब्रोमीन Br2 प्लस H2O ची रिॲक्शन केली तर प्रोडक्ट काय भेटणार? 2 हायड्रोजन आणि 2 ब्रोमीन 2HBr फॉर्म करतात प्लस नेसंट ऑक्सिजन रिलीज करतात अँड दिस ऑक्सिजन ऍक्ट्स एज ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, सो ब्रोमीन वॉटर इज सॉट ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, मग हे रिॲक्शन एक इम्पॉर्टंट आहेत बघा. HI बरोबर रिॲक्शन केली तर एन हेक्झेन 6 कार्बन असतात स्ट्रेट चेन मध्ये. नंतर HCN आणि NH2OH बरोबर रिॲक्शन होते. म्हणजे ग्रुप कोणता प्रेझेंट आहे? कार्बोनिल. ओके. ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्शन होते. ग्लुकोनिक ऍसिड भेटतो. म्हणजे गिव्हन कार्बोनिल ग्रुप इज हॉट अल्डिहाइड्स. ओके. नंतर ग्लुकोजची रिॲक्शन आपल्याला ऍसिटिक अनहायड्राइड्स बरोबर करायची. ऍसिटिक अनहायड्राइड्स. ओके. ऍसिटिक अनहायड्राइड्स बरोबर कशी रिॲक्शन होणार? ऍसिटिक अनहायड्राइडचा कंपाऊंड असतो CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. ऍसिटिक अनहायड्राइड्स. रिॲक्शन कशी होणार? ते आपण बघूयात. इथे काय आहे वरती आपलं C डबल बॉन्ड O H ग्रुप आहे. ओके. तर एक OH चा H आणि हा इथे साईड प्रोडक्ट भेटणार आपल्याला. ओके. मग हे सेकंड लास्टचे काय करून घ्यायचे आपल्याला? जॉईन करून घ्यायचे. जॉईन केले तर काय भेटणार आपल्याला? C डबल बॉन्ड O H. नंतर इथे 4 क्रॉस काढायचे. ओके, इथे O, O ला C डबल बॉन्ड O, O इकडे CH3 ऍसिटायलेशन रिॲक्शन होणार. ओके. आता बघून बघा OH ग्रुप किती आहेत ग्लुकोज मध्ये? 1, 2, 3, 4 आणि 5. सो 1 मोल ऑफ ग्लुकोज रिक्वायर्ड्स 5 मोल ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड्स. ग्लुकोजचा जर 1 मोल घेतला तर ऍसिटिक अनहायड्राइडचे किती मोल्स लागतात? 5 मोल लागतात. सो ग्लुकोज कंटेन 5 OH ग्रुप. ग्लुकोज मध्ये किती OH ग्रुप असतात? 5 OH ग्रुप असतात. हे कसं कन्फर्म केलं आपण? रिॲक्शन विथ ऍसिटिक अनहायड्राइड्स. जर तुम्हाला इकडे रिॲक्शनचं प्रोडक्ट्स लिहायचं असेल तर असं लिहू शकता तुम्ही CHO. ओला इथे C डबल बॉन्ड O CH3. ओके. तर हे असे किती युनिट्स भेटणार? 4 भेटणार. आणि लास्टला इथे CH2O C डबल बॉन्ड O CH3. ओके. तर आफ्टर ऍसिटायलेशन तुम्ही असा प्रोडक्ट लिहू शकता. ओके. फक्त H काढून काय घ्यायचंय तिथे? C डबल बॉन्ड O CH3. किती घ्यायचे? 5 घ्यायचे. हे 4 आणि हा 1 घ्यायचा आहे. ओके. सो ग्लुकोज मध्ये 5 OH ग्रुप आहेत हे कन्फर्म करण्यासाठी आपण रिॲक्शन कशाबरोबर केली? ऍसिटिक अनहायड्राइड्स बरोबर. तर असे काय स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज वरती काय रिॲक्शन्स वगैरे डायरेक्ट तुम्हाला येऊ शकतात प्रेडिक्ट द प्रोडक्ट साठी. देन नंतर आता इम्पॉर्टंट हा एक क्वेश्चन्स आहे ह्याच्यामध्ये. हा एक तुम्हाला थोडं करून ठेवायला लागेल. ओके. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके. सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज तुम्हाला ड्रॉ करायला विचारतात किंवा ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज किंवा बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. ओके. तर ते स्ट्रक्चर आपण बघूयात. 1, 2, 3, 4. 4 क्रॉस. इथे C डबल बॉन्ड O H. अल्डिहाइडचा ग्रुप आपण घेतला. H O H. थर्ड नंबरचा OH लेफ्ट हँड साइडला. H. नंतर इथे H येणार. इकडे OH H आणि OH. लास्टला इथे CH2OH. दिस इज स्ट्रक्चर ऑफ डी ग्लुकोज. कशाचं स्ट्रक्चर आहे? डी ग्लुकोजचा स्ट्रक्चर आहे. कारण हा राईट हँड साइडला आहे. 5th कायरलचा कार्बन OH ला आहे. सो दिस इज हॉट डी ग्लुकोज. ओके. आता ह्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर रिॲक्शन होते. इंटरमॉलिक्युलर रिॲक्शन झाल्यानंतर कशी होणार ती बघा. इथे H घेऊयात. हा जो ऑक्सिजन आहे तो इथे कार्बनला जॉईन होतो आणि हा हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनला जॉईन होतो आणि मग ऍडिशन झाल्यानंतर हे डबल बॉन्ड ब्रेक होतात. ओके. एक डबल बॉन्ड ब्रेक करायचा. 5th नंबरचा जो OH आहे
त्याचा H आहे तो ऑक्सिजनला द्या आणि O आहे तो कार्बनला जॉईन करायचा. मग इथे स्ट्रक्चर फॉर्म होणार COH, नंतर इकडे H, देन इथे येणार आपला HOH, थर्ड नंबरचा OH लेफ्ट हँड साइड, इथे H भेटणार, इथे परत नंतर फोर्थ नंबरला H, ओके, आणि इकडे OH भेटणार, फिफ्थ नंबरला इथे H, O आहे तो कुठे जॉईन करायचा कार्बनला, आणि लास्ट नंबरला CH2OH. 1 2 3 4 5 अँड 6. दिस इज स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. कशाचं स्ट्रक्चर आहे हा? अल्फा डी ग्लुकोज. सेम स्ट्रक्चर असाच फॉर्म करायचा या साईडला, फक्त त्याच्यामध्ये काय करायचा, OH आहे तो लेफ्ट हँड साईडला घ्यायचा, एवढंच करायचं. एक नंबरचा OH कुठे करायचा? लेफ्ट हँड साईडला. ओके, सो C, इथे H घेऊयात, OH, देन बाकीचं सेम काढायचं आपल्याला, स्ट्रक्चर आहे तसंच, काय प्रॉब्लेम नाही. HOH, OH, HOH, ओके, H हा इथे O इथे जॉईन करायचा आणि इकडे भेटणार CH2OH. दिस इज स्ट्रक्चर ऑफ बीटा डी ग्लुकोज. हा कशाचा आहे? बीटा डी ग्लुकोज. हे स्ट्रक्चर तुम्हाला विचारतात. ओके, देन हा जो कंपाऊंड आहे तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन तुम्हाला हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये करायला विचारतात, किंवा डायरेक्ट 3 मार्कला पण क्वेश्चन येऊ शकतो. कन्वर्ट द हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इनटू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शनचा हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये करायचं. ओके, मग आता बघा, हा कंपाऊंड आपण काढूयात. फिशर प्रोजेक्शन आहे, फिशर प्रोजेक्शनचा कशामध्ये करायचा? हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला करायचा. ओके, मग इथे हॅवर्थ प्रोजेक्शन मध्ये करूयात. तर किती मेंबरची रिंग फॉर्म झाली? ते 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 6. तर इथे 6 मेंबरची रिंग फॉर्म होत आहे. त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आहे, म्हणजे आपल्याला इथे किती मेंबरची रिंग काढायला लागणार? एक 6 मेंबरची रिंग काढायची, राईट? ओके, 6 मेंबरची रिंग काढली. त्याच्यामध्ये एक आहे ऑक्सिजन, तो ऑलवेज इथेच द्यायचा. हा काय असणार? इथे ऑक्सिजन असणार. ओके, दे मग हा 6 मेंबर रिंग काढली आपण, त्याचे 6 आयटम्स काढले, त्याच्यामध्ये एक आहे तो ऑक्सिजन, 5 आहे तो कार्बन. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं? प्रत्येक कार्बनचे 4 बॉन्ड करून घ्यायचे. इथे कार्बनचे किती बॉन्ड आहेत? 2च आहेत. मग ह्याला आणखीन इथे 2 काढले, किती झाले? 4. इथे पण 4 बॉन्ड झाले, इथे पण 4 करूयात, इथे 4, इथे 4 करायचं. ओके, रिंगला क्लॉकवाईज नंबर द्यायचा, म्हणजे ऑक्सिजनच्या नंतरचा जो कार्बन असणार तो 1 नंबरचा, नंतर इथे 2 3 4 5 आणि 6 नंबरला ऑलवेज काय असतो? CH2OH, तो ऑलवेज इथे वरतीच घ्यायचा. CH2OH हा 6 नंबरचा. ओके, मग बघा, आता हे आपलं स्केलेटन भेटला. मग ही रिंग आहे, ही आपण अशी बेंड केली, या साईडला बेंड केली आहे. ओके, या साईडला बेंड केल्यामुळे राईटचे जे ग्रुप आहेत ते खाली लिहायचे, म्हणजे इथे खाली घ्यायचे. राईटचे ग्रुप सगळे कुठे घ्यायचे? खाली घ्यायचे. आणि हे लेफ्ट साईडचे जे ग्रुप आहेत, हे वाले लेफ्ट साईडचे ग्रुप, रिंग बेंड केल्यामुळे ते कुठे जाणार? वरती जाणार. म्हणजे ते ग्रुप कुठे घेणार? आपण वरती घेणार. आता एक चेक करा, इथे 1 नंबरचा कार्बन आहे, OH कुठे? खाली आहे, म्हणजे OH 1 नंबरला खाली द्यायचा. H कुठे असणार? वरती असणार. सेकंड नंबर OH कुठे येणार? खाली. थर्ड नंबरला OH कुठे येणार? वरती. सेकंड नंबरला H वरती येणार. थर्ड नंबर चेक करा, OH कुठे येणार? थर्ड नंबरचा वरती येणार, इथे वरती येणार. H कुठे येणार? खाली येणार. फोर्थ नंबर काढला तर इथे काय भेटणार आपल्याला? OH भेटणार खाली, आणि वरती काय भेटणार? H. आणि फिफ्थ नंबरला ऑलवेज वरती CH2OH असतो, म्हणजे हा H आहे तो इथे खाली घ्यायला लागेल. तर हा स्ट्रक्चर झाला. हा स्ट्रक्चर कशाचा आहे? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. ग्लुकोपायरॅनोज डायरेक्ट स्ट्रक्चर पण विचारते. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. ओके, आता बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर काढायचं आहे. सेम स्ट्रक्चर आहे, काही चेंज नाही करायचं, फक्त 1 नंबरचा कार्बन बघा, OH कुठे? लेफ्ट हँड साईडला. जर OH आपण वरती घेतला आणि H खाली घेतला तर स्ट्रक्चर कशाचं फॉर्म होणार? हे बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर फॉर्म होणार. ओके, ते आणखीन लक्षात ठेवा, सपोज आपण इथे एक परत मोनोसॅकॅराइड्स घेतला, असा मोनोसॅकॅराइड्स आहे, आणि इथे काय असणार? त्याचा OH असणार. OH मध्ये रिॲक्शन होणार, रिॲक्शन होऊन साईड प्रोडक्ट काय निघणार? H2O निघणार. आणि हे 2 रिंग आहेत, हे 2 रिंग कशाने जॉईन होतात? ऑक्सिजनने जॉईन होतात. अँड दिस लिंकेज इज कॉल्ड व्हॉट? ग्लायकोसायडिक लिंकेज. ग्लायकोसायडिक लिंकेज. या लिंकेजचा नेम काय असतो?
ग्लायकोसायडिक लिंकेज. 1 मार्कसाठी क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज ग्लायकोसायडिक लिंकेज? जे 2 मोनोसॅकॅराइड्स असतात किंवा कार्बोहायड्रेट्समध्ये डिफरंट मोनोसॅकॅराइड असतात, ते कशाने जॉइन करतो आपण? ऑक्सिजन ॲटमने जॉइन करतो. अँड दिस लिंकेज इज कॉल्ड व्हॉट? Glycosidic linkage. Two monosaccharides in carbohydrates are joined together by the oxygen atom, and such type of linkage or such type of ether linkage in carbohydrates is called what? Glycosidic linkage. Define करायला विचारला होता एक वेळेस क्वेश्चन, ग्लायकोसायडिक लिंकेज. नेक्स्ट बायोमॉलिक्युल्स मधला पण प्रोटीनचा पार्ट आहे, तो आपण डिस्कस करूया. ओके, प्रोटीन्स. प्रोटीनचं जर आपण हायड्रोलिसिस केला, H2O, प्रोटीनमध्ये ऑटोची ऍडिशन करा. ऑटोची ऍडिशन केली तर इकडे काय भेटणार आपल्याला? अल्फा अमिनो ऍसिड्स. अल्फा अमिनो ऍसिड. सो प्रोटीन्स आर द बायोपॉलिमर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. तर प्रोटीन हे कशाचे पॉलिमर असतात? अल्फा अमिनो ऍसिडचे पॉलिमर असतात. खूप सारे अल्फा अमिनो ऍसिड जॉईन करा तर आपल्याला काय भेटणार आहे? प्रोटीन भेटणार. ओके, देन आता इथे आपण अल्फा अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर काढूयात. अल्फा अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर कसं असतो? इथे COOH कार्बोक्सिलिक ऍसिड, ऍडजसंट अल्फा. अल्फाला इथे फंक्शनल ग्रुप काय असणार? NH2 अमिनो ग्रुप. एक इथे H घेऊयात आणि इथे R घेऊयात. ओके, तर हा स्ट्रक्चर कशाचा आहे? अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके, COOH एक H आहे, इथे R ग्रुप आहे. R आपण वेगवेगळे घेऊ शकतो इथे, आणि इथे काय आहे? NH2. दिस इज ऑल अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके, तर अल्फा अमिनो ऍसिड हा बायफंक्शनल आहे. 2 फंक्शनल ग्रुप आहे, ऍसिड आहे आणि अमिनो हा फंक्शनल ग्रुप आहे. अल्फा अमिनो ऍसिडचे 2 टाइप्स असतात, इसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स, नॉन इसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड. जे अल्फा अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, ओके, आपल्या बॉडीमध्ये प्रिपेअर होतात, ते काय असतात? नॉन इसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड असतात. ओके, आणि जे अमिनो ऍसिड आपल्या बॉडीमध्ये प्रिपेअर होत नाहीत किंवा सिंथेसाइज होत नाहीत, ते काय असतात? इसेन्शियल अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके, त्याच्यामुळे आपल्याला एक्सटर्नल डाएट्स मध्ये काय लागतो? प्रोटीन्स लागतो. त्या प्रोटीन्स मधून आपल्याला कोणते अमिनो ऍसिड भेटणार? इसेन्शियल अमिनो ऍसिड. जे आपल्या बॉडीमध्ये प्रिपेअर होत नाहीत, ते काय असतात? आपले इसेन्शियल अमिनो ऍसिड. तो आपण एक्सटर्नल सोर्स मधून घेतो. फॉर एक्झाम्पल चिकन असेल, एग असेल. ओके, त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रोटीन प्रेझेंट असतो. ओके, देन परत अल्फा अमिनो ऍसिडचं आपण क्लासिफिकेशन केला. 3 टाइपचे अल्फा अमिनो ऍसिड्स असतात. फर्स्ट वन इज व्हॉट? न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स. न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स, अमिनो ऍसिड्स घेऊया तिथे. ओके, सेकंड टाइप काय असतो? बेसिक अमिनो ऍसिड, बेसिक अमिनो ऍसिड्स. आणि थर्ड टाइप आहे ऍसिडिक अमिनो ऍसिड, ऍसिडिक अमिनो ऍसिड्स. तर क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन आला तर करू शकता. बघा, 3 टाइप, न्यूट्रल, बेसिक आणि ऍसिडिक. देन व्हॉट इज मीन बाय न्यूट्रल अल्फा अमिनो ऍसिड्स? द अमिनो ऍसिड्स विच कंटेन वन ऍसिड ग्रुप. ज्या अमिनो ऍसिड मध्ये ऍसिडचा एक ग्रुप असतो आणि हा बेस आहे, बेसचा एक ग्रुप असतो. ओके, बेसचा एक ग्रुप असतो, ते काय असणार आपला? Neutral alpha amino acid. The alpha amino acid contains one acidic group and one basic group called neutral alpha amino acids. म्हणजे सपोज R is equal to H घ्या, एक्झाम्पल पण एक प्रिपेअर करून ठेवा. R is equal to H घेतला तर एक्झाम्पल कशाचा असतो? ग्लायसिन. हा एक्झाम्पल कशाचा आहे? ग्लायसिन. तर न्यूट्रल अमिनो ऍसिडचा एक्झाम्पल ग्लायसिन आहे. एक ऍसिड आहे आणि एक बेस आहे. नंतर सेकंड बेसिक अमिनो ऍसिड्स. आता बेसिक अमिनो ऍसिडचा एक एक्झाम्पल आपण इथे घेऊयात. CH2, ओके, ब्रॅकेट कम्प्लीट 4 आणि इथे NH2 घेतला, राईट ना? तर हा जो एक्झाम्पल आहे ह्याचं नेम आहे लायसिन. हा एक बेसिकचा एक्झाम्पल करून ठेवायचा. आता इथे बघा, बेसचे किती ग्रुप झाले? 2 ग्रुप झाले. आणि ऍसिडचा किती ग्रुप आहे? एकच ग्रुप. म्हणजे ज्या अमिनो ऍसिड मध्ये बेसचे 2 ग्रुप असतात किंवा बेसिक 2 ग्रुप असतात किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात आणि ऍसिडचा एकच ग्रुप असतो, तो अमिनो ऍसिड काय असणार? बेसिक अमिनो ऍसिड. एक्झाम्पल काय आहे? लायसिन. R इज इक्वल टू काय घेतला आपण? CH2 NH2. ओके, देन नंतर थर्ड टाइप आहे ऍसिडिक अमिनो ऍसिड. ऍसिडिक अमिनो ऍसिड मध्ये R इज इक्वल टू इथे घेऊ आपण CH2COOH. ओके, हा जो नेम आहे तो आहे एस्पर्टिक ऍसिड, एस्पर्टिक ऍसिड. ओके,
ऍस्पर्टिक ऍसिड मध्ये काय आहे, ऍसिडचे किती ग्रुप आहेत, 2 ग्रुप आहेत आणि बेसचा किती ग्रुप आहे, एकच ग्रुप आहे. म्हणजे ज्या अल्फा अमिनो ऍसिड मध्ये ऍसिडचे 2 ग्रुप असतात आणि बेसचा एक ग्रुप असतो तो ते काय असतात आपले ऍसिडिक अमिनो ऍसिड असतात. असे 3 टाईपचे क्लासिफिकेशन एक करून ठेवायचे. ओके. देन आणखीन एक क्वेश्चन ह्याच्यावरती तुम्हाला विचारतात, झ्विटर आयन. व्हॉट इज झ्विटर आयन? ओके, अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ झ्विटर आयन. झ्विटर आयन, झ्विटर आयन. ओके, झ्विटर आयन म्हणजे काय आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करा. तर बघा इथे अल्फा अमिनो ऍसिड मध्ये ऍसिड बेस रिॲक्शन होणार. ऍसिड काय करणार, H प्लस आयन्स डोनेट करणार आणि हा बेस आहे. बेस काय करतात, H प्लस आयन्स गेन करतात. तर इथे कंपाऊंड काय भेटणार आपल्याला, NH3 प्लस CHR and COO minus. And this ion is called what? Zwitter ion. हे जे आयन्स आहे त्याचं नेम काय असतो, झ्विटर आयन. तर डायपोलर आयन ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. अल्फा अमिनो ऍसिडचा हा डायपोलर आयन. डायपोलर म्हणजे 2 चार्ज आहेत. डायपोलर आयन. डायपोलर आयन ऑफ अल्फा अमिनो ऍसिड इज कॉल्ड व्हॉट, झ्विटर आयन. सिंपल. ऍसिडचा एच इकडे डोनेट केला. ओके, तर इकडे चार्ज काय येणार, मायनस आणि इकडे प्लस येणार. तर हा एक्झाम्पल कशाचा असणार, झ्विटर आयन. नंतर याच्यावरती आणखीन तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड वरती पण क्वेश्चन येऊ शकतो. राईट ए शॉर्ट नोट ऑन पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन इन अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके, तर पेप्टाइड बॉन्डचा एक एक्झाम्पल बघूयात. तर इथे NH2CHR आणि इथे COOH फंक्शनल ग्रुप एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहून घ्या, C डबल बॉन्ड OH. ओके, प्लस अगेन NH2CH इथे R आणि इकडे C डबल बॉन्ड OH. तर हा एक आपला अल्फा अमिनो ऍसिड आहे आणि हा सेकंड अल्फा अमिनो ऍसिड आहे. ओके, तर ह्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन कसं होणार, साईड प्रोडक्ट काढायचं आपल्याला H2O. ओके, आपण क्वेश्चन काय बघत आहे, पेप्टाइड बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड. ओके, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. तर NH2 चा H काढायचा, ऍसिडचा OH काढायचा, NH2 चा H काढायचा आणि ऍसिडचा OH काढायचा आणि हे 2 मॉलिक्यूल ऍज इट इज जॉईन करून घ्यायचे. तर जॉईन केले तर काय भेटणार आपल्याला, NH, किंवा हा तसंच ठेवा, पॉलिमर नाही फॉर्म करायचा तर आपल्याला डायपेप्टाइड फॉर्म करायचा. मग इकडे काय राहणार आपला, हे इथे असंच ठेवा, फक्त इथला OH काढा आणि हा NH2 काढा. तर इकडे कंपाऊंड काय भेटणार, NH2CHR. ओके, C डबल बॉन्ड O. आता C डबल बॉन्ड O ला काय येणार, इथे NH येणार. हे 2 H2O निघून जाणार, H आणि हा OH निघून जाणार H2O च्या फॉर्म मध्ये. ओके, सो इकडे NH भेटणार, नंतर CHR and C डबल बॉन्ड OH. दिस इज द फॉर्मेशन ऑफ डायपेप्टाइड्स. डायपेप्टाइडचा फॉर्मेशन झाला. अँड C डबल बॉन्ड ONH लिंकेज. C डबल बॉन्ड ONH लिंकेज इन अल्फा अमिनो ऍसिड इज कॉल्ड व्हॉट, पेप्टाइड लिंकेज. हा जो लिंकेज असतो त्याला काय म्हणतो आपण, पेप्टाइड लिंकेज. पेप्टाइड लिंकेज इज व्हॉट, अमाइड लिंकेज. पेप्टाइड लिंकेज काय आहे, हा अमाइड लिंकेज आहे. तर ह्याच्यावरती पण शॉर्ट नोट विचारतात, राईट द फॉर्मेशन ऑफ पेप्टाइड बॉन्ड इन अल्फा अमिनो ऍसिड्स. ओके, देन आणखीन ह्याच्यामध्ये एक करून ठेवा, फायब्रस प्रोटीन अँड ग्लोब्युलर प्रोटीन. ओके, नेक्स्ट आहे तो आपला काय आहे, ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन्स. ओके, अँड सेकंड वन इज व्हॉट, फायब्रस प्रोटीन. फायब्रस प्रोटीन्स. ओके, तर डिफरन्स किंवा शॉर्ट नोट वगैरे विचारू शकतात. व्हॉट इज ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन. ओके, तर ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन म्हणजे काय असणार. देन ज्या प्रोटीनचा स्ट्रक्चर किंवा ज्या प्रोटीनचा शेप कसा असतो, स्पेरिकल शेप असतो. ओके, प्रोटीन हॅव्हिंग स्पेरिकल शेप. ओके, आणि जे प्रोटीन्स वॉटरमध्ये सॉल्युबल असतात, वॉटरमध्ये सॉल्युबल असतात ते प्रोटीन्स काय असतात आपले, ग्लोब्युलर प्रोटीन. द प्रोटीन विच हॅज स्पेरिकल शेप अँड द प्रोटीन विच आर वॉटर सॉल्युबल कॉल्ड व्हॉट, ग्लोब्युलर प्रोटीन. एक्झाम्पल हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिन एक्झाम्पल घेऊ शकता किंवा अल्ब्युमिन. Albumin, okay, albumin, hemoglobin are the example of globular protein. The proteins which has thread-like structure, elongated thread-like structure. ज्या प्रोटीनचा elongated thread-like structure असतात ते प्रोटीन काय असतात आपले, फायब्रस प्रोटीन. फायब्रस प्रोटीन हे वॉटरमध्ये काय असतात, इनसॉल्युबल असतात. ओके, जे प्रोटीन वॉटरमध्ये इनसॉल्युबल असतात आणि elongated thread-like structure असतात ते काय असतात, फायब्रस प्रोटीन. फॉर एक्झाम्पल
आपले जे नेल्स असतात, नेल्समध्ये काय प्रेझेंट असतो? केराटिन. ओके, केराटिन हा प्रोटीन कसं असणार? फायब्रस प्रोटीन, वॉटर इनसॉल्युबल असणार. नंतर मायोसिन. ओके, मायोसिन हा कशामध्ये प्रेझेंट असतो? मसलमध्ये प्रेझेंट असतो. आपले जे मसल्स वगैरे असतात त्याच्यामध्ये मायोसिन असतो. ओके, तर असे एक्झाम्पल्स वगैरे लिहू शकता त्याच्यामध्ये. देन प्रोटीन्स मध्ये आणखीन एक इम्पॉर्टंट पॉइंट करा तुम्ही, हे डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स. डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. ओके, डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीनची डेफिनेशन किंवा शॉर्ट नोटला थोडं एक्सप्लेन करता आलं पाहिजे तुम्हाला ते. डी नॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. एक लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रोटीनचे 4 स्ट्रक्चर असतात: प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर अँड क्वॅटर्नरी स्ट्रक्चर. देयर आर 4 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स: प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर अँड क्वॅटर्नरी स्ट्रक्चर्स वगैरे. ओके, हे सगळे स्ट्रक्चर सेकंडरी, टर्शरी आणि क्वॅटर्नरी स्ट्रक्चर प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस असते ती काय असते? डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. द कन्व्हर्जन ऑफ क्वॅटर्नरी, टर्शरी और सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन into its primary structure without breaking peptide bond. त्याच्यातला पेप्टाइड बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा नाही. दिस प्रोसेस इज कॉल्ड डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. बघा काय सांगितलं? द कन्व्हर्जन ऑफ quaternary, tertiary and secondary structure of protein into its primary structure without breaking peptide bond is called denaturation of protein. Denaturation of protein is irreversible process. प्रोसेस कशी असते? इरिव्हर्सिबल प्रोसेस असते. एक्झाम्पल, मिल्क इज कन्व्हर्टेड इंटू कर्ड्स. मिल्क आहे ते कशामध्ये कन्वर्ट करतो आपण? कर्ड मध्ये कन्वर्ट करतो. ओके, हिटिंग ऑफ एग किंवा कोॲग्युलेशन ऑफ एग. जर आपण अंडे वगैरे हिट केले तर एक सॉलिड मास मध्ये कन्वर्ट होतात. ओके, परत ते सॉलिड मास लिक्विड मध्ये कन्वर्ट नाही होणार. सो डिनॅच्युरेशन ही प्रोसेस कशी असते? इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर प्रोटीन्स मध्ये एवढंच करून ठेवा. डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स, पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, पेप्टाइड बॉन्ड नंतर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन, इसेन्शियल, नॉन इसेन्शियल, न्यूट्रल, बेसिक अँड ऍसिडिक अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन. तर नंतरचा बायोमॉलिक्युल्स आहे न्यूक्लिक ऍसिड्स. ओके, न्यूक्लिक ऍसिड्सचे 2 मेन एक्झाम्पल्स, डीएनए आणि आरएनए. ओके, डीएनए, डीएनएचा लॉंग फॉर्म काय असतो? 2 डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, डीएनए. अँड आरएनए मीन्स काय असतो? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, तर डीएनएचा काय उपयोग असतो किंवा काय यूज होतो? टू ट्रान्सफर द जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एक जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम कशाचं असतो? डीएनएचं असतो. ओके, देन आरएनए. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस, अल्फा अमिनो ऍसिड पासून प्रोटीन सिंथेसिस करायचं काम कुणाचं असतो? आरएनए. आरएनए हे सिंगल स्टँडर्ड असतात, डीएनए हे डबल स्टँडर्ड असतात. अँड दिस डबल स्टँड अँड सिंगल स्टँड आर स्टॅबिलाइज बाय दी हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, तर आता हे जे डीएनए आणि आरएनए असतात हे कशापासून बनलेले असतात? न्यूक्लिओटाइड्स. ओके, आणि न्यूक्लिओसाइड्स. तर फर्स्ट आपण त्याच्यामध्ये बघूयात न्यूक्लिओटाइड्स. ओके, न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिओटाइड्स? बेस आणि शुगर. ओके, बेस आणि शुगरचा जो युनिट असतो रायबोज शुगर, तो युनिट कशाचा असतो? न्यूक्लिओटाइड्स. द बेस अँड शुगर युनिट इज कॉल्ड व्हॉट? न्यूक्लिओटाइड्स. लक्षात ठेवा, डेफिनेशन विचारतात. डिफाईन न्यूक्लिओटाइड्स. बेस अँड शुगर युनिट इज कॉल्ड व्हॉट? न्यूक्लिओटाइड्स. अँड ड्रॉ देअर स्ट्रक्चर. असा एक क्वेश्चन आहे. ओके, देन न्यूक्लिओसाइड. ओके, न्यूक्लिओसाइड म्हणजेच काय? सॉरी, इथे आपलं हे झालं. न्यूक्लिओटाइड्स मध्ये काय असतो? बेस, शुगर आणि फॉस्फेट. फॉस्फेट, बेस शुगर आणि फॉस्फेटचा जो युनिट आहे, बेस शुगर अँड फॉस्फेट युनिट इज कॉल्ड व्हॉट? न्यूक्लिओटाइड्स. आणि न्यूक्लिओसाइड म्हणजेच काय? बेस आणि शुगर. बेस आणि शुगरचा जो युनिट असतो तो काय असतो? न्यूक्लिओसाइड असतो. ओके, सो डीएनए अँड आरएनए आर द पॉलिमर्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. डीएनए आणि आरएनए कशाचे पॉलिमर असतात? न्यूक्लिओटाइडचे पॉलिमर असतात. खूप सारे मिलियन्स ऑफ न्यूक्लिओटाइड कंबाईन करा तर आपल्याला कशाचं स्ट्रक्चर भेटणार आहे? डीएनएचं स्ट्रक्चर आहे. अँड सेव्हरल थाउजंड ऑफ न्यूक्लिओसाइड कंबाईन केलं तर आपल्याला स्ट्रक्चर कशाचं भेटणार आहे? आरएनए. आणखीन एक लक्षात ठेवायचं, एमसीक्यू साठी डीएनए असेल
तर त्याच्यामध्ये बेस काय असतात? ए, टी, जी, सी बेस असतात डीएनए मध्ये. ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. ओके. आणि जर आरएनए असेल, आर एन ए असेल, तर त्याच्यामध्ये बेस असतात ए, यू, जी, सी. ओके. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहेत हे. आरएनए मध्ये ऍडेनिन, युरॅसिल, ग्वानिन, सायटोसिन. डीएनए मध्ये बेस काय आहेत? ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन अँड सायटोसिन बेस असतात. ओके. आणि शुगर जी असते ती शुगर काय असते? रायबोज शुगर. ओके. रायबोज शुगर इज एक्झाम्पल ऑफ पेंटोज शुगर. कशाचा एक्झाम्पल असतो हा? पेंटोज शुगरचा. आता हे स्ट्रक्चर काढूयात. फर्स्ट कशाचं स्ट्रक्चर काढू आपण? न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर काढूयात. न्यूक्लियोटाइड मध्ये फर्स्ट रायबोज शुगरचं स्ट्रक्चर काढा. फाय मेंबर्ड रिंग काढायची. ओके. इथे प्रत्येक कार्बनचे 4 बॉन्ड काढायचे. इथे एच, एच, एच आणि एच. एच एच एकच प्लेन मध्ये घ्या. एच, एच, एच आणि एच. ओके. मग इथे वरती काय असणार? OH. इथे खाली OH असणार. इथे पण OH असणार. आणि हा लास्ट नंबर. लास्ट नंबरला लास्ट काय असतो इथे? CH2OH. दिस इज स्ट्रक्चर ऑफ रायबोज शुगर. डी रायबोज शुगर. तर हा कशाचं स्ट्रक्चर आहे? रायबोज शुगरचा. 5 मेंबर्ड रिंग काढली. प्रत्येक कार्बनचे 4 बॉन्ड केले. एच सगळे एकच प्लेन मध्ये घेतले. OH, OH, OH आणि लास्टला काय काढला? CH2OH. ओके. तर ही शुगर कशामध्ये प्रेझेंट असते? RNA मध्ये प्रेझेंट असते. RNA मध्ये प्रेझेंट असते रायबोज शुगर. ओके. आता एक नंबरचा इथला OH काढायचा. एक नंबरचा OH काढून इथे काय घ्यायचा? बेस घ्यायचा. म्हणजे बेस काय घेऊ शकतो इथे आपण? आरएनए मध्ये AUGC कोणता पण इथे बेस घेऊ शकता. मग बेस हा झाला आणि हा काय आहे? शुगर. दॅट मीन्स व्हॉट? बेस अँड शुगर युनिट. हा कशाचा युनिट आहे? बेस आणि शुगर युनिट. दिस युनिट इज कॉल्ड व्हॉट? न्यूक्लिओसाइड्स. हा कशाचं स्ट्रक्चर झालं आपल्या? न्यूक्लिओसाइड. डिफाईन करू शकता आणि स्ट्रक्चर पण काढू शकता. आता बघा, न्यूक्लिओटाइड्स, बेस शुगर अँड फॉस्फेट. आता फॉस्फेट कुठे काढायचा? लास्टचा जो कार्बन आहे इथे हा वाला, इथे कुठला ग्रुप काढायचा? आपल्याला फॉस्फेट काढायचा. म्हणजे P डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O अँड O मायनस. ओके. आता 3 युनिट झाले याच्यामध्ये, 3 ग्रुप झाले. बेस आहे, शुगर आहे आणि फॉस्फेट आहे. म्हणजे हा स्ट्रक्चर कशाचा असणार? न्यूक्लिओटाइड्स. बेस, शुगर अँड फॉस्फेट युनिट इज कॉल्ड न्यूक्लिओटाइड्स. ओके. आता आणखीन बघा, जर इथे आपण डीएनए घेतला, डीएनए मध्ये काय आहे? 2-deoxy रायबोज शुगर. जर या स्ट्रक्चर मधला सेकंड नंबरचा कार्बन, फर्स्ट अँड सेकंड, इथला जर ऑक्सिजन काढला तर शुगर काय झाली इथे? 2-deoxy शुगर. 2-deoxy रायबोज शुगर. आणि ही शुगर कशामध्ये प्रेझेंट असणार? डीएनए मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे डीएनए आणि आरएनए चे स्ट्रक्चर सेम असतात. इथे जर ऑक्सिजन असेल तर स्ट्रक्चर कशाचं असणार? आरएनएचं स्ट्रक्चर असणार. आणि सेकंड नंबरच्या कार्बनचा ऑक्सिजन काढला तर स्ट्रक्चर कशाचा भेटणार? डीएनए. डीएनए मीन्स 2-deoxy रायबोज न्यूक्लिक ऍसिड्स. ओके. आणि हे खूप सारे न्यूक्लिओटाइड्स एकमेकांना कंबाईन होत गेले की कशाचे स्ट्रक्चर फॉर्म होणार? डीएनए आणि आरएनए चे स्ट्रक्चर होणार. ओके. तर याच्यामध्ये फक्त डेफिनेशन करा. न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड्स आणि त्यांचे स्ट्रक्चर लक्षात ठेवा.